चला तर मंडळी, आज पाहूया मुलांच्या टिफिनसाठी काहीच नव्हते घरात बनवायला, म्हणून मी आज पनीर टिक्का मसाला बनवला. अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट अशी. थोड्या पनीरमध्येच मी एक मस्तपैकी भाजी, चमचमीत चणचणीत अशी भाजी बनवली होती. मुलेही खुश झाले ही भाजी खाऊन. व्हिडिओ पूर्ण पाहण्याआधी माझ्या व्हिडिओ सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. छोटाच व्हिडिओ आहे, जास्तही लॉंग व्हिडिओमध्ये नाही, कारण की माझ्याकडे भाजीला काहीच नव्हते आज, म्हणून मुलांच्या टिफिनसाठी काय द्यायचे चाललं होतं. थोडेसे घरात पनीर पडले होते की आता तेवढे सगळ्यांना तर पुरणार नव्हते व सकाळ सकाळ दुकानेही उघडलेले नसतात, म्हणून थोड्या पनीरमध्ये मी पनीर मसाला टिक्का बनवला. खूप छान पद्धतीने बनवला. ह्याचीच खास रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे. त्यासाठी काय केले की पनीर कट करून घेतले, कांदा टोमॅटोही कट करून ते तळून घेतला व बाकीचा थोडासा कांदा मी फोडणीसाठी ठेवला. कांदा व टोमॅटोची ग्रेव्ही बनवून घेतली व पनीर तळून घेतले. अशा प्रकारे पनीर तळून घेतले. खूप छानपैकी भाजी झाली. तुम्ही नक्कीच ही रेसिपी ट्राय करून पहा. अगदी सोप्या पद्धतीने व झटपट होणारी भाजी झाली. खूप चमचमीत व छानपैकी दिसत होती. मुलांनाही खूप आवडली. नंतर जी ग्रेव्ही कांदा टोमॅटोची बनवली होती ती मी कढईमध्ये ॲड केली व तेलामध्ये चांगली परतून घेतली. आपल्याला ग्रेव्ही चांगली तेलामध्ये परतून घ्यायची. थोड्या क्वांटिटीमध्ये भाजी होती, त्याच्यामुळे वाटणही थोडेच काढले होते. नंतर थोडेसे तेल घालून ग्रेव्ही चांगली परतून घेतली. नंतर ग्रेव्ही चांगली चटचटल्यानंतर मी त्याच्यात चौकोनी कट केलेले कांदा व टोमॅटो ॲड केले. शिमला मिरची होती थोडीशी, तीही ॲड केली. तुमच्याकडे अजून थोडेसे व्हेजिटेबल्स तुम्हाला ॲड करायचे असले तर तुम्ही ह्या स्टेजला ॲड करू शकता. खूप छान भाजी झाली ती. मुलांनाही खूप आवडली होती. अगदी 15 मिनटात मी भाजी बनवली होती. थोड्या प्रमाणात होती म्हणून झटपट झाली. जास्त प्रमाणात बनवायची म्हणले की आपल्याला सर्व सामग्री जास्त काढावं लागतील. फक्त मी छोटे 2 कांदे, 2 छोटे टोमॅटो व 1 शिमला मिर्च ह्याचा वापर केला. ग्रेव्हीसाठी 1 टोमॅटो व कांदा व बाकीचा फोडणीसाठी 1 टोमॅटो व कांदा, अशा प्रकारे मी ह्याच्यामध्ये वापरलं होतं. नंतर ग्रेव्ही परतून झाल्यानंतर कांदा टोमॅटो व शिमला मिरची ॲड करून ती चांगली परतून घ्यायची. नंतर आपल्याला तुम्हाला जे कोणते मसाले घालायचे आहेत, सुहाना मसाला, मटन मसाला व कांदा लसूण मसाला मी ह्याच्यात ॲड केले व थोडासा तरीचाही केला, त्याच्यामुळे रंगही छान आलता. नंतर काय केले की हे सर्व टाकल्यानंतर, मसाले टाकल्यानंतर चांगले परतून घेतले. तेल सुटूस्तवर आपल्याला परतून घ्यायचे, त्याच्यामुळे मसालाही चांगला परतला जातो व भाजी छान लागते चवीला. हॉटेलची भाजीचे वेगळाच स्मेल येतो, पण ही भाजी एक आपली घरगुती पद्धतीची केमिकल विरहित अशी भाजी बनवली होती. खूप छानपैकी भाजी झाली ती. कोणताही फूड कलर न वापरता व टेस्टिंग पावडर न वापरता अशा प्रकारे आपण घरीच हेल्दी व पौष्टिक भाजी बनवू शकतो. आज सकाळी भाजीसाठी काहीच नव्हते. काय करायचे, मुलांना हे करू का ते करू का नको म्हणले. मग माझ्या डोक्यात एक आयडिया आली की थोड्याशा पनीरमध्ये दोघांचंही भागणार नाही. मुलांना एकाला दिली की दुसऱ्याला ती भाजी नाही दिली की त्यांच्यात दोघांच्यात भांडणं लागतात, म्हणून मी म्हणले की पनीर टिक्का मसाला बनवावा, म्हणजे दोघांचंही पुरती भाजी होईल व दोघेही खुश होतील. तसेच झाले. ह्या ग्रेव्हीमध्ये दोघांचे टिफिनचे भागले व दोघेही खुश झाले. खूप छानपैकी भाजी झाली ती. तुम्ही ह्याच्यात तिखट तुमचा काळा मसाला थोडासा ॲड करायचा असला तर करू शकता, पण मी थोडेसे एक्स्ट्रा मसाले घातल्यामुळे व तरीची मिरची पावडर घातल्यामुळे मी त्याच्यात घरचा काळा मसाला घातला नाही, कारण की मुले तिखट जास्त खायचे नाहीत, म्हणून ते नाही काळा मसाला टाकला नाही. व नंतर मी पनीरचे पीस त्याच्यामध्ये तळलेले घालून घेतले व ते चांगले तेलामध्ये परतून घेतला व आपल्याला पाहिजे त्या प्रमाणानुसार त्याच्यात थोडेसे पाणी ॲड करायचे, कारण की थोडेसे शिजण्यासाठी आपल्याला कपभर पाणी ॲड करायचे. मुलांच्या टिफिनसाठी द्यायची होती, म्हणून मी जास्त पातळी केली नाही. मी 1 कप पाण्याचा वापर एवढ्यासाठी केला व शिजवून परत ते 5 मिनिट शिजवून घेतली व
कमी गॅस करून परत ती ग्रेव्ही आपली घट्ट झाली, खूप छानपैकी आपली ग्रेव्ही झाली. नंतर त्यात चवीनुसार मीठ ॲड केलं. ते अशा प्रकारे तुम्ही पनीर टिक्का मसाला घरच्या घरी बनवू शकता. जास्त क्वांटिटीमध्ये जास्त आपली थोडीशी सामग्री ॲड करायची व अशा पद्धतीने तुम्ही पनीर टिक्का मसाला करू शकता. खूप छानपैकी भाजी होते व मी थोडीशी एक घास खाऊन बघितला, पण खूप छान वाटत होते. भाजीलाही खूप छान चव आली. नंतर अशा प्रकारे भाजी 5 मिनिट शिजवून घेतल्यानंतर पहा टेक्स्चर किती छान सुटले आहे व तेलही सुटले होते. नंतर मी त्याच्यात कोथिंबीर ॲड केली व चांगली भाजी हलवून घेतली. तुम्ही अशा प्रकारे कधी भाजी करून पहा. थोड्याशा पनीरमध्ये पनीर टिक्का मसाला खूप छान होतो व चवीलाही खूप छान झालता. अशा प्रकारे घरच्या घरी बनवून मस्त राहा, स्वस्त खा. कसा वाटला व्हिडिओ माझा कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. प्लीज माझे व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नसेल माझ्या चॅनलला नक्कीच व्हिजिट द्या. कसा वाटला व्हिडिओ मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय बाय.